मस्तक हे पायावरी या वारकरी संताचिया, ज्यांच्या गावी केला वास त्यासी नसावे उदास. श्री विठाला विठाला. हो. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हे जे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता चिंतन करता निवडलेला गायलेला अभंग महाराष्ट्र भूषण संत्रदय सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू गावातील सुप्रसिद्ध साधू छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांचा चारचरणाचा अतिशय सोपा सर्वांच्या पाठांतरातील अभंग असून अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबाराय संत महात्म्याच्या जीवनातलं कर्म प्रतिपादन करतात. विठाला विठाला. कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा पर्यारपैकी असा याचा विको बंद करून टाका. ट्रबल गेन फुल द्या मॉनिटर. याचा आवाज कमी कर सर. अखिल कोट ब्रह्मांड नायक हे आकारण करुणावरुणालय भक्त काम कल्पतरू भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम आघात कृपेने त्याच्या करुणेने त्याच्या भरलेल्या अथंग अशा दयेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकाचे मायबाप योग्याची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय नामदेवराय चोकोबाराय निळोबाराय श्री संत सावता महाराज श्री संत सेना महाराज श्री संत नरहरी महाराज श्री संत जळोजी मळोजी महाराज श्री संत भोजलिंग काका श्री संत रोहिदास महाराज श्री संत गोरोबा काका श्री संत एकनाथ महाराज श्री संत बाळू मामा श्री संत भगवान बाबा श्री संत वामन भाऊ महाराज श्री संत जगनडे महाराज श्री संत भक्त कुर्मदास श्री संत रंका बंका बसलेल्या श्री संत कान्होपात्रा श्री संत जनाबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत बहिणाबाई श्री संत सोयराबाई श्री संत मीराबाई श्री संत जिजाबाई श्री संत सखूबाई संत मांदेळीच्या चरणी सर्वप्रथम विनम्र भावे अभिवादन करतो. अधिकार संपन्न वैष्णव टाळकरी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचं स्वागत करा. कार्यक्रमाची भव्यता आकाशाच्या उंचीची आहे आणि कार्यक्रमाची दिव्यताही आकाशाच्या उंचीची आहे. पवित्र पावन आपलं श्री क्षेत्र हरतखेडा गाव या नगरीमध्ये श्री संत सद्गुरू परमपूज्य योगानंद स्वामी आई साहेब या संस्थांमध्ये या कमिटीने अतिशय सुंदर कार्यक्रम केला. एकदा जोरदार टाळी वाजवून सगळ्या मंडळींचं स्वागत करा. पुण्यतिथी महोत्सव आहे. वर्षे 98 आहेत. अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व संगीत शिव महापुराण कथा सोहळा ज्यांच्या मुखरविंदातून आपण कथा श्रवण करत आहात. कथा प्रवक्त्या श्री हरिभक्तपरायण कावेरी ताई पठाडे छत्रपती संभाजीनगर ताई उपस्थित. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करा त्यांच्याकरता. अतिशय सुंदर गोड असं वातावरण आहे. आयोजक नियोजक मंडळी उपस्थित आहेत. त्यामध्ये मला ज्यांनी फोन केला आदरणीय श्री सगळ्यांच्या माध्यमातून कमिटीच्या माध्यमातून फोन आला. आदरणीय बळीराम माऊली मुळे त्यांनी मला फोन केला. म्हणले महाराज यूट्यूबला तुमचे कीर्तन ऐकतोय, मिलियनमध्ये तुमचे व्हिडिओ आहेत, इंस्टाग्रामला लाखो फॉलोअर्स आहेत, मोज ॲप शेअर चॅट स्नॅपचॅट सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती तुमचे कीर्तन आम्ही पाहतो, रील्स पाहतो, व्हिडिओ पाहतो. एकदा आमच्या गावाला भेट द्या. सगळ्याच्या मंडळीच्या कमिटीच्या माध्यमातून मला आमंत्रण आलं आणि त्यांच्या आमंत्रणामुळं तुमचं आजचं पवित्र दर्शन. विठाला विठाला विठाला. अतिशय सुंदर गोड असं वातावरण आहे. या कार्यक्रमाकरता उपस्थित असणारे दोन्ही मृदंगाचारी असे ताकदीने वाजवतात, स्ट्रॉंग वाजवतात. तयारीचं वाजवणं आहे, चपळतेचं वाजवणं आहे. असं मोकळा हात चालतो, टांग 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 असा भिंगरीसारखा हात चालतो. परमस्नेही परम आदरणीय माझे मित्र राहुल महाराज आणि गौरव महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचं स्वागत करा. त्यांना वंदन करतो. विशेष वातावरणे अतिशय सुंदर वातावरण आहे. परमस्नेही परम आदरणीय अशोक महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर आदरणीय श्री समाधान महाराज त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. आदरणीय श्री पांडुरंग महाराज आहेत. आदरणीय श्री किरण महाराज आहेत. आदरणीय श्री मुकुंद महाराज आहेत आणि आपल्या गावचे सुपुत्र
आमचे गुरुबंधू, आम्ही पैठणला सोबत शिकण्याकरता होतो. परमपूज्य परम आदरणीय ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अखंड ज्ञानाची सुधोरी वाटली, श्री संत एकनाथ महाराज प्रसादिक वारकरी शिक्षण संस्था येथे आम्ही सोबत शिकण्याकरता होतो. आपल्या गावचे रत्न आदरणीय परमस्नेह परम माझे जवळचे मित्र भगवान महाराज मुळे, परत काकासाहेब महाराज मुळे, एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. दोघं जण अतिशय सुंदर आणि तयारीचं वाजवत होते. अभ्यासही त्यांचा माइंडही जबरदस्त होता. अतिशय गोड मंडळी आहेत. त्यामध्ये विशेष वाटतं विनेकरी बाबा तुम्हाला वंदन करतो. हे गावातलेच मुलं आहे का संस्थेतले? वा वा महाराजांच्या वा क्या बात आहे. टाळी वाजवा एकदा जोरदार. तो छोटा मुलगा कॅमेऱ्यावाला तेच तर मला आल्यापासून हसू येतं, पण ते मी दाबतोय हसू आल्यापासून. हा वा वा टाळी वाजवा एकदा त्याच्याकडे. खरं धन्य माता पिता तयाची. आतापासूनच आवड आहे परमार्थाची भक्तीची. रात्री मी व्हिडिओ पाहिला. दादाने आमचे जिवलग मित्र वारकरी शक्ती यूट्यूब चॅनलचे सर्व वाल्मिक दादा देवडे, एकदा जोरदार टाळ्यांचा कडकड करून त्यांचं स्वागत करा. अतिशय सुंदर ताकदीचं त्यांचं चॅनल आहे. अतिशय स्ट्रॉंग आहेत. जारांगे पाटलांचे वेगवेगळे अंतरवाले शर्यतीला कीर्तनं त्यांनी शूट केले. सगळे काही बॅनर असेल, फ्लॅक्स असेल, अतिशय सुंदर पद्धतीने ते काम करत आहेत. त्यांना भगवंत परमात्मा उदंड आयुष्य देव, त्यांच्याकडून देव देश धर्माची सेवा घडो. त्यामध्ये विशेषत्वाने हे सगळं सभा मंडप पाहिलं तर मला थोडं टेन्शन आलं होतं. म्हणलं आता इथं बंदिस्त वातावरण आहे, पण तिथं आवाजाचा प्रॉब्लेम येत असतो. सकाळी मंगल कार्यालयातच कीर्तन होतं माझं. सकाळी शिर्डीपासून 50 किलोमीटर खाली कीर्तन होतं. 11 ते 1 कीर्तन केलं. रात्री खोपोलीत मुंबईत कीर्तन आहे. आता उद्या लोणावळ्यामध्ये मुंबईत कीर्तन आहे. रोज एप्रिल मे महिन्या लोक सकाळ संध्याकाळ कीर्तन आहे. रोजची धावपळ. पण इथं आल्याच्या नंतर आवाजाची क्वालिटी एक नंबर. एकदा जोरदार टाळी वाजवा दादा करता. 100 पैकी 100 मार्क मावली तुम्हाला. खरोखर टाळी वाजवा. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आहे. माझ्या समोर आलेले अर्जुन दादा समोर, एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता. अतिशय सगळेच गोड मंडळी, विशेषत्वाने सगळे टाळकरी बरं का. सगळ्याला अगदी माझा सर्वप्रथम प्रेमाचा जे हरी बरं का सगळ्या मंडळींना. पुढे बसलेले तरुण मित्र मंडळी विशेष एकदा टाळी वाजवा यांच्याकरता. तरुण मित्र मंडळी करता विशेषत्वाने तरुण मित्र मंडळींचा एकोपा आणि त्यांच्या एकोप्याचं हे सौंदर्य. विठाला विठाला. माता भगिनी बालवर्ग, हे लाडू जिलेबी भजे करंज्या पापड्या, हे समोर बसलेले चिमण्या, सगळ्यांना वंदन करतो. आता प्रत्येकाचे नाव मला माहिती नाही, मी तुमच्याकडे नवीन आहे बरं का. अति महत्त्वाचं नाव असेल तर मला सांगा. अन्नदाते मंडळी करतात. टाळी वाजवा एकदा जोरदार. अन्नदाते मंडळी करतात. मनोहर महाराज बसले. एकदा मनोहर महाराज करतात. टाळी वाजवा एकदा. वा सगळेच मंडळी गोड आहेत. माझी आई आहे, माझी ताई, माझी मावशी, काकी, नाणे, काका, आबा, नाना, सगळ्यांना वंदन करतो. आर्थिक सामाजिक कला क्रीडा क्षेत्र मान्यवर, चित्रकार, पत्रकार, कथाकार, रामायणाचार्य, भागवताचार्य, कीर्तनकार, प्रवचनकार, ज्ञात अज्ञात, चोपदार, भालदार, विनेकरी, पारेकरी, चोपदार, गावचे सरपंच, उपसरपंच, तलाठी, भाऊसाहेब, चेअरमन, व्हाईस चेअरमन, तळ्यावाले, मळ्यावाले, खळ्यावाले, टोपीवाले, उपरणेवाले, चष्म्यावाले, धोत्रावाले, पायजाम्यावाले, अष्टगंधवाले, बुक्क्यावाले, पटक्यावाले, इकडे बसलेले, तिकडे बसलेले, जवळ बसलेले, लांब बसलेले, मंदिराच्या आत बसलेले, मंदिराच्या बाहेर बसलेले, वाट्यावर बसलेले, कट्ट्यावर बसलेले, खुर्चीवर बसलेले, इकडच्या बाजूला बसलेले, तिकडच्या बाजूला बसलेले, पाय लांबलेले, पायाकडले, दोन्ही पायाच्या चुली केलेल्या, जे कीर्तन आले ते, जे कधीच येत नाही ते, जे याला देत नाही ते, चटायचे धागे काढणारे, नाकात बोट घालणारे, जे कीर्तन आले ते, जे कधीच येत नाही ते, जे याला देत नाही ते, आणि जे आजच आले ते, सगळ्यांना दंडवत. विठ्ठला. जो अभंग कीर्तन करता निवडलाय तो मोठा गोड आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय, अभंगाचा भाव डोळ्याच्या समोर ठेवा. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. तुकोबाराय म्हणतात आम्ही धर्माचं पालन केलं आणि पापस्य खंडन, पापी लोकांचं खंडन केलं. हे आमच्या जीवनातलं कर्म आहे. हेचे आम्हा करणे काम. असं बोलत चला ज्यांच्या पाठ ते. बीज वाढवावे नाम नाम बीज वाढवावे, हेचे आम्हा करणे काम. पहिल्या चरणात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचं पालन करत असताना, आम्ही आमच्या जीवनात म्हणलं कर्म करत असताना, नामाचं बीज वाढत असताना, काही साधक म्हणतात तुकोबराया नाम साधनाद्वारे साध्यपर्यंत प्रारंभ करत असताना, भक्ती करत असताना जर का एखाद्याने आडकाठी घातली तर तुकोबाराय म्हणले अशा माणसाला, अशा गरम डोक्याच्या माणसाला, अशा नास्तिक माणसाला, अशा तमगुणी माणसाला
आम्ही जशाच तसं उत्तर देऊ. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात टिट फॉर टॅट. जशाच तसं आम्ही उत्तर देऊ, पण कसं? शब्दरूपी बाणाने तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. चोपदार करता टाळी वाजवा एकदा. ती माझ्याकडे बघायला लागले. गोड चोपदार आहे. कुठले इथलेच आहेत का? असेच चोपदार पाहिजे. लय सुंदर असले का लोकांचं लक्ष लागत नाही माझ्याकडे. मग हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात, 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण हा पारमार्थिक उपदेश करत असताना, भक्तीद्वारे भगवत प्राप्ती करत असताना आम्ही कुणाची भीडबाड पाहणार नाही. नाही भीडबाड. तुका म्हणे साना थोर गरीब श्रीमंत छोटा मोठा, आम्ही कुणाची भीडबाड पाहणार नाही. हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हा झाला अभंगाचा शब्दशार्थ. विठाल विठाल या कलियुगामध्ये 42 वर्ष जगद्गुरु तुकोबाराय राहिले. विको कमी करा. 42 वर्ष परमार्थ केला. आजपर्यंत परमार्थ केला, पण एकच सांगतो, देवा पांडुरंगा परमेश्वरा, असं दिसू नये जना आईसे करीत नारायणा. श्री तुकोबारायण असं म्हणण्याची का पाळी आली सज्जना हो? त्याचं एकमेव उत्तर आहे, या कलियुगामध्ये उंच मानेना फक्त पापीच माणूस जगू शकतो. पुण्यवानाला जगण्याचा अधिकार नाही. शिकलेले मंडळ ऐका, इस्टेट इज इक्वल टू इस्टेट और नो इस्टेट अँड नो कॅश. आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याग केलाय. तुकोबाराय म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये परिपाक केलाय. परिणाम गळ्यामध्ये विना, परिणाम हातामध्ये चिपळ्या, आणि परिणाम मुखामध्ये पांडुरंगाचं नाव. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, रात्र न कळे दिवस न कळे अंगे खेळे दैवत सततम कीर्तयंतम. सतत भजन करायचे. जागृती अवस्थेमध्ये, स्वप्न अवस्थेमध्ये, सुषुप्ती अवस्थेमध्ये तुकोबाराय पांडुरंगाचं भजन करायचे अखंडरित्या. माझ्या तुकोबारायने डोंगरावर साधना करण्याकरता जावं माय. भंडारा, बामचंद्र आणि घोराडेश्वर डोंगरावर तुकोबाराय साधना करण्याकरता जात आहे. थोडंसं आवाज वाढवा. हातामध्ये लेखणी घेतली तुकोबारायने, आणि या समाजाकरता एक 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 अभंग माझ्या तुकोबाराय निर्माण करतात. मंडळी, कधी भंग न होणारे अभंग माझ्या तुकोबारायने या समाजाकरता निर्माण केले. अजून माफी मागून बोलू का ग्रामस्थ मंडळी? तुमचा आणि माझा माथा ठिकाणी नेण्याकरता तुकोबारायने पंचमेत गाथा लिहिला. विठाल विठाल. साधना माझ्या तुकोबाराय करायचे. अखंडरित्या देवाचं भजन करायचं. एखाद्या शिळेवरती दगडावरती बसावं, हातामध्ये लेखणी घ्यावे. या जगाकरता, जगाच्या कल्याणा, संताच्या विभूती, देह कष्टविते परोपकार, बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा मनोनिया. तुमच्या माझ्या उद्धाराकरता हातामध्ये लेखणी घ्यावी. 4092 अभंग तुकोबाराय समाजाच्या उद्धाराकरता लिहावे. मंडळी, एके दिवशी प्रसंग असा घडला. ए ताई, ए माय, जिजाई साहेबांनी भाकरी केल्या. भाकरी केल्या आणि भाकरीचं गाठोडं डोक्यावरती घेतलं. अण्वानी पायाने डोंगराच्या दिशेने जिजाई साहेब निघाल्या. पोटात अन्नाचं कण नाही. माझे माल या समाजाकरता भजन करताय, देवाकरता भजन करताय, अखंडरित्या पांडुरंगाची भक्ती करताय. देवाचं येड लागलंय माझ्या मालकाला. जिजाई साहेब तुकोबाराय जेवल्याशिवाय जेवत नव्हत्या. भाकरी घ्यावी आणि अण्वानी पायाने झाडा झुडपात जिजाई साहेबाने निघावं. वरती डोंगराच्या दिशेने जात असताना वरती प्रसंग असा घडला. ग्रामस्थ मंडळी, जिजाई साहेबांच्या पायामध्ये काटा खुडला. रक्ताची चिळकांडी उडली. एका पायावरती जिजाई साहेबाने उभा राहावं. आई ग, उर भरून आला, कंठ दाटून आला. माझे मालक उपाशी, मालकाला तर मी भाकरी घेऊन चालली. इकडं तिकडं पाहतात तर साक्षात पंढरपूरचा देव गुराख्याचोरपणे डोंगरावरती गायी चारत होते. देव जवळ आले. माय, पायात काटा खुडला माय. हो रे बाळा. तो कोण? माय, मी गायी चारतो डोंगरावर, मी गुराखे माय. ए बाळा, तुला काटा काढता येतो का? आता देवाने दिलेलं उत्तर आपण सगळे तज्ज्ञ मंडळीत ऐका काना उंचावून. देव म्हणतात, माय, मी चांगल्या चांगल्याचा काटा काढलाय. देवाने जिजाई साहेबांचा पाय घ्यावा, असं मांडीवर ठेवा. माय, आत्ता काढतो काटा.
माय डोळ्याचा कमाय घट्ट डोळे झाकले जिजाई साहेबाने. बाळा हळू वार काढ रे काटा. घट्ट डोळे झाकले आणि देवाने काटा घेतला. काटा हा काट्याने काढण्याकरता. तर गंमत अशी झाली, देवाने तो पाय पाहिला. देवाने तोंडात बोट घातलं, तोंडातली थुंकी घेतली आणि अशी पायाला चोळली. आणि जे रजकण ऐका, जे रजकण जी माती लागली होती जिजाई साहेबाच्या पायाला, ती माती घ्यावी साक्षात पंढरपूरच्या देवाने आणि जिजाई साहेबाच्या पायातली माती खावी. हो काय अधिकार आहे जिजाई साहेबांचा. देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती संत चरणा रज वासनेचे बीज जळून जाय. काय अधिकार आहे जिजाई साहेबांचा. देवानी काटा काढावा, तोंडाने उपसून काढा. माय डोळे उघडा. माय जिजाई साहेबांनी डोळे उघडले. बाळा काटा काढला का रे. हो माय. मला कळालं सुद्धा नाही रे किती अलगत काटा काढला. काय जादू आहे तुझ्या हातात. बाबा जाते रे, माझे मालक उपाशी आहेत रे. हे लोका करता भंगलीत आहे, देवाचं भजन करताय. भाकरी घ्यावी, डोक्यावरती गाठोडं ठेवावं, आणू आणि पायाने निघावं. तेवढ्यात देवाने म्हणावं माय थांबा. माय काय रे बाळा. सूर डबल बंद करा. काय रे बाळा. माय पायातनं रक्त निघतं. माय रक्त बंबाळ पाय झालाय. थांबा माय. आता देवानी बरं का माऊली, जो पिवळा पितांबर घातला होता ना भगवान महाराज, टार दिसेने त्याचं वस्त्र फाडलं आणि जिजाई साहेबांच्या पायाला असं बांधलं. माय जा. माय जाते रे बाबा. माय थांबा. माय काय रे बाळा. माय तुमचं दर्शन घ्यायचं. घे बाबा दर्शन. पड माझ्या पाया. जाते रे, माझे मालक उपाशी गेले पाहिजे. माझे मालक जेवल्याशिवाय मी जेवत नाही. ऊन पार पडतंय. भाकरी घ्यावी, आणू आणि पायानं झाडा झुडपातनं वरती डोंगरावरती जावं. तुकोबाराय शिळेवरती भजन करत होते. तुकोबारायांचा पुंडलिकावरती हरीचा गजर झाला. भाकरी आणल्यात. मालक 2 घास खाऊन घ्या. तुकोबारायन जिजाई साहेब जेवणाकरता बसले. जेवण चालू झालं आणि जेवण चालू असताना तुकोबारायांची नजर, आता ग्रामस्थ मंडळी ऐका जरा मार्मिक, तुकोबारायांची नजर गुरुजी जिजाई साहेबांच्या पायाकडे गेली. जिजे पायाला काही लागलं का ग जिजे. पडली होती का मालक. दगड लागला होता का. नाही हो मालक, पायात काटा खुडला. तुकोबारायांनी ग्रामस्थ मंडळी तोंडात जाणारा घास ताटामध्ये ठेवला आणि तुकोबारायांनी त्या पिवळ्या वस्त्राला हात लावला. तुम्ही इकडे बघा, मी इकडे उभा. इकडे बघा जिजे, हे पिवळं वस्त्र कोणी बांधलं. मालक गाई चारत होता गुराकी. तो गुराकी माझ्या जवळ आला आणि त्यांनी अलगत काटा काढला. लय जादू होती त्याच्या बोटात, मला कळालं सुद्धा नाही मालक. आणि त्याने ते पिवळं वस्त्र बांधलं. आश्चर्य वाटेल एवढा समाज बसलाय कीर्तना करता. त्या पिवळ्या वस्त्राला माझ्या तुकोबाराने हात लावला ग्रामस्थ मंडळी. तर त्या पिवळ्या वस्त्राचा आत्ताराप्रमाणे सुगंधी वास येऊ लागला. तुकोबाराने ओळखलं हे सामान्य वस्त्र नाहीये जिजे, हे साक्षात पंढरपूरच्या देवाचं पितांबराचं फाडलेलं वस्त्र आहे ग जिजे. किती भाग्यवान आहेस जिजे तू, किती नशिबान आहेस ग जिजे तू. उरभरून आला, कंठ दारून आला, डोळ्यात आसू आले. मालक खरं सांगू का मालक, तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवत नाही. लय काळजी वाटते हो. चिमुरडी भागीरथी लहानशी ती मला रोज विचारते बाबा कुठं गेलेत. काळजी वाटते हो मालक तुमची मला. जिजे अहो मी भाकरी करते मला कळतच नाही हो. लय बेजार होते मी, परेशान होते. काल मी भंडारा डोंगरावर भाकरी घेऊन आले तर तुम्ही भामचंद्रावर भजन करत होते. मी भामचंद्रावर आले तर तुम्ही गोराळेश्वर डोंगरावर भजन करताय. मालक खरं सांगू का, उरभरून आला, डोळ्यात पाणी आलं. मालक मला कळतच नाही तुम्ही कुठं भजन करताय, कोणत्या झाडा झुडपात बसताय, कोणत्या शिळेवरती बसताय, मला कळत नाही. तुकोबारे म्हणतात काळजी करू नको, उद्या भाकरीचं गाठोडं घेऊन ये. पण मला कसं कळणार तुम्ही कुठं भजन करतात. ऐक ना पुढचं. जिजे उद्या भाकरीचं गाठोडं घेऊन ये आणि डोंगराच्या पायथ्याला ये. डोंगराच्या पायथ्याला आल्याच्या नंतर तिथल्या मातीला कान लाव आणि ज्या मातीतून विठ्ठल 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 असा आवाज येईल ना, समजायचं मालक ह्या डोंगरावरती भजन करताय. मंडळी नका नका एवढ्या जोरात टाळी वाजू नका. त्या टाळीच्या आवाजानं मला अटॅक येईल. गोईंग टू एमपुरी.
काय टाळे वाजवले तुम्ही, वा वा वा. जरा खमकून वाजव की जरा जोरदार. हे बघा, मी कीर्तनाच्या सुरुवातीला सांगतो, मी नारदाच्या गादीवर उभा आहे. मी पंचट गप्पा सांगणार नाही. मी शब्द न शब्द तुमच्या हिताचा बोल. एवढ्या थंडीत माझी आई माझी बहीण कीर्तनाला बसली ना, काका गुडघ्याचा त्रास आहे पण तुम्ही कीर्तनाला बसला ना, मी शब्द न शब्द तुमच्या हिताचा बोलेल. 2 तास तुम्ही कीर्तन करता आले. टाइमपास मनोरंजन मला करता येत नाही, मी करणार नाही. पण माझी कोपऱ्यापासून विनंती आहे, तुम्ही काही नाराज नाही माझ्यावरती. काही साहेबावर नाराज, एवढे दिवस जिवंत का ठेवलं मग आम्हाला, असं काही देवावर नाराज नाही ना. नाराज बिराज बसू नका. माझी विनंती आहे तुम्हाला, तुमचा टाइम लय डेंजर आहे हो. 9 ते 11 आता सगळ्याच्या टाक्या झाल्यात फुल. आता जांभळीचा मिस कॉल यायचा राहिला. एकदा का जांभळीचा मिस कॉल आला की पडले घालीन लो टांगण, मोकळं पटांगण, निवांत पडले. माझी विनंती तुम्हाला, शब्द न शब्द तुमच्या हिताचा बोलेल. लय डोक्याच्या वरून जाईल असं मी कीर्तन करणार नाही. तुम्हाला लय आंबट होईल मी असं कीर्तन करणार नाही. यूट्यूबला 400-500 माझे व्हिडिओ आहेत, मिलियनमधले, तुम्ही ऐका. अतिशय भावनिक, अतिशय हृदयस्पर्शी व्हिडिओ आहेत. माझी विनंती आहे तुम्हाला, चिंता बिंता करू नका. हां, आणि असे बटाट्यासारखे डोळे नका करू बरं. मला भीती वाटते बरं का. पानं काही काही नुसते आल्यापासून टुळू 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 माझ्याकडं पाहा लागले. माझी विनंती, फ्रेश बसा, फ्रेश बसा. हे दिदींनो, गुलाबाचं फुल कसं असतं माय, फ्रेश फ्रेश टवटवीत, तसे चेहरे टवटवीत ठेवा. फक्त सूर्यफूल होऊन देऊ नका. चिंता घेऊ करू नका, अजिबात करू नका. कशा चिंता करा तुम्ही म्हणता महाराज, चिंता नाही करायची. आणि लेकरं बाळ, ऐका ऐका, या प्रपंचाची, या लेकरा बाळाची, या कुटुंबाची चिंता करणारा जगाचा बाप बसलाय. ज्या देवानी चोच दिली ना, तो दाण्याची निर्मिती करणारे. फक्त अंतःकरणामध्ये दृढ विश्वास पाहिजे. तुझी चिंता त्यासी सकळ जीवाचा करीतो सांभाळ. तुझं मोकलील ऐसे नाही. तो परमात्मा सगळ्या जगाचा सांभाळ करतोय. मग चिंता बिंता करायची, कशा चिंता करायची? येतानी काय आणलं का? बोला बोला मोठ्यानी. येतानी काय आणलं का? नाही. जातानी काय घेऊन जायचं का? नाही. आता एवढ्याला म्हणून मी तर कीर्तन करता आलोय, कीर्तन झाल्यावर घरी जाईल का नाही याची गॅरंटी नाही. असं ना करा करा, खुशाल नाही म्हणतात राव. खाली हाथ आया है तू खाली हाथ जाएगा. येतानी काय आणलं नाही भाऊ, जातानी काही न्यायचं नाही. 2 दिन की जिंदगानी है साहब. न लांब जोडला, जन्म शब्द तयार झाला. मग लंतला खालून तोडला, मृत्यू शब्द तयार झाला. येतानी काय आणलं नाही, जातानी काही न्यायचं नाही. चिंता बिंता करू नका. कशा चिंता करायची? माझे 2 बोटं दिसतात काय अशा? मान हलवा. काय परवा माना हलवा, मान हलवा, माना. हे 2 बोटं म्हणजे 2 शब्द आहेत. इकडे बघा दादा, याचं नाव आहे चिंता. मी विचारीन बरं का. याचं नाव आहे चिंता आणि याचं नाव आहे चिता. याचं नाव काय आहे? मोठ्याने बोला. चिंता आणि याचं नाव चिता. ह्या 2 सख्या बहिणी आहेत. कोण कोण? चिंता. कोण म्हणलं? शांताबाई, कांताबाई. चिंता आणि चिता ह्या 2 बहिणी आहेत. पण गुरुजी, या बहिणीचं काम एकच आहे. काय? जाळणे. काय काम आहे मनोहर महाराज? जाळणे. हा, टाळी वाजायच्या करता. मला बोललेले माणसं लय आवडतात. हा, मोकळ्या मनाने बोला. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे. 1 तास कीर्तन पुष्प भगवंताच्या चरणी आपल्याला समर्पित करतंय. जाळणे फक्त गंमत अशी आहे, गंमत. चिंता, हे पूर्ण इकडे बघा. चिंता ही जिवंत माणसाला जाळते आणि चिता ही मेलेल्या माणसाला जाळते. चिंता सजीव माणसाला जाळते आणि चिता निर्जीव माणसाला जाळते. ऐका ऐका. चिंता चिता समत ख्याता बिंदू मात्रे विशेषता. सजोम दहते चिंता निर्जोम दहते चिता. सजोम दहते चिंता निर्जोम दहते चिता. चिंता ही जिवंत माणसाला पावलो पावली जाळते आणि चिता एकदाच जाळते. म्हणून माझी विनंती आहे, चिंता करून चिता रचायची नसेल, आय रिपीट परत सांगतोय, चिंता करून चिता रचायची नसेल तर बसल्या बसल्या कीर्तनामध्ये गोड पांडुरंगाचं चिंतन करा. मग चिंतन कसं करायचं? सोपं साधन सांगतो. राहिलेल्या वेळेमध्ये ज्या ज्या वेळेस कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळेस हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन करा. विठाला विठाला मानवी जीवनामध्ये हे बघा, संत महात्मे
धर्माचं पालन करतात. या अभंगात संतांनी जे धर्माचं पालन केलंय, संतांच्या जीवनातलं जे कर्म आहे तुकोबाऱ्या वर्णन करतात. जीवही धर्माचं पालन करण्याकरता देवही त्या ठिकाणी आले. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम. धर्माला ग्लानी आली की देव अवतीर्ण होतो. विठाला विठाला मनुष्य शरीर मिळणं दुर्मिळ. ऐका, धर्माचं पालन करण्याकरता, पाखंडी लोकांचं खंडन करण्याकरता, नामाचं बीज वाढवण्याकरता दुर्मिळ आहे. किती दुर्मिळ आहे? शास्त्रकार वर्णन करतात. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुनः पुनः. विठाला विठाला किती दुर्मिळ आहे. जसं आंधळ्या माणसाच्या टाळीत कावळा सापडावा, पावला हा देह काकटाळी न्याय. वा वा, टाळी वाजवा, टाळी वाजवा जोरदार. एक नंबर, बेस्ट. वा, पावला हा देह काग टाळी न्याय. आंधळ्या माणसाच्या टाळीत कावळा सापडावा, तसं मॉडेल सापडलंय. राजे साहेबांनी प्रधानजीला सांगितलं, बोले प्रधान जी, जो कोई अपने राज्य में कौवा पकड़ के लाएगा उसे राजे साहेब 5,000 बक्षीस दिलाएंगे. दौंडी दिली. ऐका व ऐका गावकरी मंडळी, जो कोणी आपल्या राज्यामध्ये कावळा पकडून आणेल त्याला राजे साहेब 5,000 बक्षीस देणार. दौंडी टांग 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 फिटली कडची. जुने माणसाला माहिती आहे, आता पोराला फक्त व्हॉट्सअपचे स्टेटस हेच माहिती आहे फक्त. एक माणूस आंधळ होता, गंगेवर स्नान करता चालला, त्यांनी दौंडी ऐकली. तो म्हणला कावळा जर पकडल्यावर 5,000 रुपये भेटतात. बिचारा तेच डोक्यात विचार करत करत आला, गंगेवरती गेला. स्नान करण्याकरता त्यांनी बुडी घेतली, नाक दाबलं, वरून रामकृष्ण म्हणून टाळी वाजवली. रामकृष्ण हरी. जशी टाळी वाजवली तसा टाळीत कावळा सापडला. एवढा आनंद झाला त्याला. कशामुळं? कावळा 5,000 भेटते. बोलत चला, तुम्हाला काय द्यायचं नाही, बोलत चला. लय आनंद झाला. ते म्हणला कावळा पकडणं लय सोपं आहे, आता 5,000 रुपये भेटणार. परत निघाला, पण त्याच्या डोक्यात विचार आला, एक कावळा पकडल्यावर किती भेटतात आणि 2 जर पकडले तर 10. किती सोपं आहे म्हणेला का. जायचं नुसतं गंगेवरती, बुडी घ्यायची, रामकृष्णावरून टाळी वाजायची, कावळा सापडतंय. लय सोपं आहे. सोपं आहे डोम कावळा. अहो लय अवघडे. बरं, गंमत अशी झाली, त्यांनी कावळा घ्यात सापडलेला 25-30 फुटावर लांब गेला आणि त्याने असा घेतला आणि बगलेत ठेवला. जाळी नव्हती, पिंजरा नव्हता, काय नव्हता. कुठं ठेवला? बगलेत ठेवला आणि निघाला तुरु तुरु. म्हणे आता काय करतो, बुडी मारतो, पुन्हा एक कावळा पकडतो, राजेसाहेबाला 2 कावळे देतो. गेला तुरु 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 गेला, पुन्हा बुडी मारली, नाक दाबलं, वर रामकृष्ण म्हणून टाळी वाजवली. रामकृष्ण हरी. पाहता काय माझ्या कोण. दुसरा कावळा यायचा तर लांबच राहिला, पण पाहिला होता तो सुद्धा भुर्र दिसेना उडून गेला. जसं आंधळ्या माणसाच्या टाळीत कावळा सापडावा तसं हे मॉडेल सापडलंय. विठाला विठाला हो, हे सापडलंय धर्माचं पालन करण्याकरता, नामाचं बीज वाढवण्याकरता. ऐका, हा जीव ज्या वेळेस आईच्या उदरामध्ये होता असा उलटा पडला, खाली डोकं आणि वरती पाय. देवासी करारनामा केला. देवा पांडुरंगा, आईच्या गर्भातलं दुःख सहन होत नाही रे पांडुरंगा, या दुःखातनं मला एक वेळा बाहेर काढ. बाहेर आल्या रात्रंदिवस तुझं भजन करीन पांडुरंगा. एक वेळ कर या दुखावे गळे. टाळी वाजवा बसलेले मंडळी, टाळी वाजवा. या दुखावे गळे. एक वेळ कर या दुखावे गळे. एक वेळ कर या दुखावे गळे. एक वेळ कर या दुखावे गळे. एक वेळ कर
वाजवा जोरदार वा बेस्ट. एक नंबर मंडळीत आज आता काही टेन्शनच नाही. आज सात लई सुंदर आहे गुरुजी. तुमच्यासारखे वाजवणारे तयारीचे टाळी वाजवाय लेकरा करतात जोरदार. अशी माणसं असल्यावर काही टेन्शन नाही. नाही तर माझ्या नशिबाला सात नसते, मग नुसती 7.5 कोणाचीच कोणाला मिळ नाही. पण आज सगळ्यांचा एकोप आहे. खूप सुंदर वा. खरोखर तुम्हा ग्रामस्थ मंडळीला धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहे. कारण हा अशा यंत्रयुगात तुम्ही एवढे मोठे कार्यक्रम करताय. एकदा टाळी वाजवाय कमिटीच्या मंडळी करतात जोरदार. नाही तर एवढा खर्च करणं तुमच्या गावाच्या मानाने सोपं नाही माऊली. खर्च करणं, एवढं अन्नदान करणं, एवढा कार्यक्रम करणं सोपं नाही. तुमची डेअरिंग लई मोठी आहे. टेक्नॉलॉजीच्या जमान्यात एवढं करणं यांना तर टेन्शनच नाही. पापड बनवायची मशीन आली. ए मावशी आली का नाही ग? उंडा घ्यायचा, टाकायचं, दाबाचं, पापड तयार, इट्स ओके. चपात्या बनवायची मशीन आली का नाही? भक्त निवासला जर जेवायला गेलात तुम्ही पंढरपूरला, आम्ही रात्रीच खाल्ल्या का? रात्रीच खाल्ल्या आपण शिर्डीला. भक्त निवासमध्ये चपात्या मशीन म्हणल्या. शिर्डीला होतं मुक्कामाला. शिर्डी गजानन महाराज संस्थान, आळंदी संस्थानला जा तुम्ही. अशा मोठ्या मशनी आहेत. अशा चपात्या फेकीत का नाही? बाबा तुम्हाला काय सांगावं, कपडे धुवायच्या मशनी आल्यात का नाही मावशी काका? आल्यात का नाही? काय म्हणतात त्याला? वॅशिंग. त्या सेक्टर क्रमांक 10ला मी गेलो. नवी मुंबईला कोपरखाऱ्यात माझं कीर्तन होतो. मी ते गाडीत आता धोतर ते बसू गाडीत गुरुजी भगवान महाराज ते असं मुरगळून जातं गाडीत बसू. आणि ते मुरगळलं म्हणून म्हणलो ताई एक धोतर जरा फ्रेश करायचं धुवायचं. ते म्हणले महाराज डोंट वरी, काळजी नका करू, माझ्याकडं खूप भारीतली वॉशिंग मशीन आहे. तिनं ते धोतर घेतलं माझं. रात्री कीर्तन झाल्याच्या नंतर त्या मशीनमध्ये टाकलं. आम्ही मुक्कामाला होतो. मशीनमध्ये टाकलो, बटन ऑन केलो, अशी वाजू लागली मशीन. बुंग बुंग. म्हणलं आता काय धोतर जगत नाही. धोतर बाहेर काढलं तर पाहतो चट चिरगुट्या. उद्यापासून म्हणलं गावाला गेल्यावर वाड्याला धुवायचं, नदीला धुवायचं, आणि वॉशिंग मशीनच्या नादी नाही लागायचं. विठाला अशा टेक्नॉलॉजीच्या जमान्यात असे कार्यक्रम करतात तुम्ही. वा बेस्ट आहे. एकदा टाळी वाजा खमकून जरा जोरदार वा. एक वेळा करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवणे देवा, गर्भातनं बाहेर काढ देवा. प्रार्थना करू लागला. मी आल्यावर नामाचं बीज धर्माचं पालन करेन, तुझी भक्ती करीन, परमार्थ करेन. करुणा भाकू लागला. पण मोठी गंमत झाली. हे बाहेर आलं ना मॉडेल, एवढं चॅप्टर निघालं. खाऊ नये ते खाऊ लागलं, पिऊ नये ते बोला पिऊ लागलं, जिकडं जाऊ नये तिकडं जाऊ लागलं. देवाला म्हणला रात्रंदिवस तुला विसरणार नाही. एक वाक्य बोलतो झी टॉकीजला, टीव्हीवरती मी बोलून गेलो. नारळाला डोळे आहेत पण नारळाला दिसत नाही. बाटलीला तोंड आहे पण बाटलीला बोलता येत नाही. चहा प्यायच्या कपाला कानं आहेत पण कपाला ऐकू येत नाही. कंगव्याला दात आहेत पण कंगव्याला खाता येत नाही. सुईला नाक आहे पण सुईला सुगंध घेता येत नाही. टॅबलाला पाय पण टॅबलाला चालता येत नाही. दुर्दैव तुमचं आणि माझं. परमेश्वराने भक्ती करण्याकरता, धर्माचं पालन करण्याकरता सगळं काही अनुकूल केलं, पण बऱ्याच माणसाला अजून हे कळत नाही. विठ्ठल शरीर दिलं देवाने. नाही लोकांना व्हॅल्युएशन कळलं का? फुकट मिळालं, खाऊन येते खातो, पिऊन येते पितो, जिकडे जाऊ नये तिकडे जातो. बेस्ट. आउट हाथ का मानव देह भगवान ने तुम्हें दिया, अरे खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. माझ्या दादानो, माझ्या भावानो, अनमोल किमतीचा नरदे देवाने दिलाय. 3.5 हाताचा नरदे दिलाय. साहेब ज्यांनी आमर पिलंय ना, ऐकते ना सगळे, ज्यांनी आमर पिलंय ना, आमर स्वर्गातलं देव मनोहर महाराज, ते सुद्धा मृत्यू लोकाची अपेक्षा करतात. स्वर्गीचे अमर मृत्यूलोकी बाबा, इहलोकीचा हा देव इच्छिता ती पाये. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. किती भाग्यवान माणसात. देवाने धर्माचं पालन करण्याकरता ज्याने हा जीव दिला, तयाचे करीन
जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे जोया भिवरेच्या तिरे कट धरुनिया करे 3.5 हाताचा नरदेह दिलाय देवे दिला देह देव दिला देह भजना गोमाता देव दिला देह एकदम परफेक्ट प्रमाण आहे देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा 3.5 हाताचं नरदेह दिला देवाने दिले इंद्रिय हातपाय कान डोळे बोलाया जेणे तो नारायण नासे जीवपण भवरोग हे 3.5 हाताचा नरदेह दिलाय देवाने 2 हात दिलेत चांगले आपल्याला मस्त कशा करता दिलेत वाजवा जोरदार मग वा बेस्ट वा टाळी वाजवा नाही करता देवाने तोंड दिलंय तोंड भजन करण्याकरता चांगलं बोलण्याकरता मुखी अमृताती वाणी मुखी अमृताती वाणी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी कम बोलो धीरे बोलो और साहब मीठा बोलो थोडं बोला हळू बोला आणि गोड बोला तिळगुळ घ्या थोडे परिनिरे साच आणि मवाळ मिथले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे ज्ञानोबराय वर्णन करता गोड बोलण्याकरता आणि देवाचं भजन करण्याकरता बोलावा पाहावा करावा विठ्ठल विठ्ठल त्याचं भजन करण्याकरता कामामध्ये काम हरी बोला देता सगळा अभंग पाहून घ्या पण त्याचं भजन करा तोंड दिले देवाने देवाने कान दिले देवाने डोळे दिले त्याला पाहण्याकरता रूप पाहता लोचनी सदा माझे डोळे कान दिले त्याचं गुणगान ऐकण्याकरता देवाने गळा दिलाय कशाकरता पवित्र तुळशीची माळ घालण्याकरता कुणाच्या गळ्यात माळ आहे त्यांनी वरती हात घ्या पाठीमागचे सगळे हा वा वा घ्या खाली टाळी वाजवा जोरदार यांच्या करता आता बाकीच्या करता एक सोपा उपाय सांगतो तुमच्या गावात मोठा टेम्पो आहे का जाऊन द्या आता बोलत नाही पुढे समजून घ्या तुम्ही आता तुम्ही सगळे लय हुशार माणसं आहेत देवाने हे बघा या तुळशीची मनाची ताकद अशी असते सकाळी जर स्नाना करता आपण बसलो अंगावर पाणी घेतलं गंगे जमुने जेव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिम करो पाणी घेतलं पाणी घेतल्याच्या नंतर श्लोक म्हणलो मंत्र म्हणलो त्याच्यानंतर नित्यनेम केला हात जोडले त्याची ताकद सांगतो गंगेचं पाणी मंत्र म्हणत म्हणत पवित्र तुळशीच्या मण्यावर जर पडलं तर जगामध्ये जेवढे तीर्थ आहेत तेवढ्या तीर्थाचं स्नान घडल्याचं पुण्य पदरामध्ये पडतंय एवढी ताकद तुळशीच्या मण्यामध्ये अरे काय करता तुमचं तोळं सोन्याला अरे काय करता तुमचं तोळं सोन्याला एका पृथ्वीचं मोल आहे आमच्या गळ्यातील पवित्र तुळशीच्या मानेच्या मण्याला तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवाचा कंठी मिरवा व्रत करा मानवा तुका म्हणे आम्ही तेने बस फिट बसलं टाळी वाजवा एकदा जोरदार देवाने गळा दिलाय लय शोभतो बाबाच्या गळ्यात माळ आहे किती शोभतो बरेच म्हणे बघा माळ गळा शोभतो तुळशीच्या मानेने देवानी पायी दिलेत पायी तीर्थयात्रा
मुखी राम नाम हाची माझा नेम, सिद्धीने अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ दे देवा माझे मन, लागो तुझे चरणे संसार व्यसने पडणे दे. देवाने पाय दिले जवळ सकळ सिद्धाये, चालावया पाय तव तू आपले सोहित पाय, तीर्थयात्रे जाये चुकू नको. तीर्थयात्रा करण्याकरता माय काका देवानी पाये दिलेत. देवाने सकल इंद्रिय त्याच्याकरता दिले. लोक एवढे चॅप्टर निघाले, एवढे हुशार निघाले, उभं आयुष्य प्रपंच करतात, उभं आयुष्य संसार करतात, आणि एक दिवस गोईंग टू यमपुरी विठाल विठाल धर्माचं पालन करण्याकरता. आपण बसलेले मंडळी भाग्यवान आहेत, आपण सगळे माणसं भाग्यवान आहेत. पवित्र वंशात तुमचा माझा जन्म झाला 1, पवित्र कुळात तुमचा माझा जन्म झाला 2, आणि पावन देशात तुमचा माझा जन्म झाला 3. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र कुळात पवित्र मातीत तुमचा माझा जन्म झाला. ही माती कशी? एक धारदार वाक्य बोलतो दादा, ट्रबल फुल करा ट्रबल. मराठ्याच्या रक्ताने झालेली माती, झुकलीने अफजल पुढे माझ्या शुभाची छाती. संभाजी राजासारखा, शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला खरा. अरे महाराजांच्या समश्रीवर तोच मर्द मराठी मावळा करा. या मातीमध्ये संभाजी राजा घडले, या मातीमध्ये शिवाजी राजा घडले, आणि या मातीमध्ये अफजल घडला, आणि याच मातीमध्ये हिंदवे स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला. इथं कीर्तनाला बसलेल्या हिंदूच्या तरुण मुलाला विचारलं, कपाळात टिळ असणार दादा, अरे काय हिंदुत्वाची व्याख्या आहे, अरे काय स्वराज्याची व्याख्या आहे. छातीला हात लावून एक निर्भीडपणे वाक्य त्यांच्या श्रीमुखातनं बाहेर पडेल, अरे चिरले आमच्या नसा तर उधळाने वहीन भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती तर हृदयात मूर्ती दिसेल छत्रपती शिवाजी महाराज. पवित्र मातीत तुमचा माझा जन्म झाला, पावन देशात तुमचा माझा जन्म झाला. भरतखंडे नर्दे प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. 2, अत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जम्बोदीपे महामुने, येतोय कर्मभूरिषा तो तोंड भोग भूमय. आपण भाग्यवान माणसं आहात. ऐका, 1 लाखातलं वाक्य बोलतो. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबाऱ्यासारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णासारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, सुतकीर्ती मांडवी जटीसारखी धीर नाही, भारतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतासारखा शिवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्ह्यात का लबाड नाही, कावळ्यात का धूत नाही, काजळ्यात का काळा नाही, लोण्यात का मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा होणे नाही. आपण भाग्यवान माणसात. या हिंदुस्थानच्या मातीत तुमचा माझा जन्म झाला, महाराष्ट्रामध्ये तुमचा माझा जन्म झाला. अजून किती भाग्यवान माणसं आहेत. डिस्ट्रिक्ट जालना, जालना जिल्ह्यात तुमचा माझा जन्म झाला. तालुका अंबड, अंबडमध्ये आपला जन्म झाला, आणि गाव हरदखेडा गाव. एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि या धर्माच्या मंडपात आपण कीर्तना करता बसलोय. ही वृत्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये राहिली पाहिजे. भारत माझा, सारे भारतीय या देशावर माझं. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर अँड सिस्टर, आय लव्ह माय कंट्री. भारत माझा, हा देश माझा, याचे भान जराशी राहू द्या रे. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा. अभिलाषा याची धरता, कोणी नजर वाकुडी करता, या मरण द्यावास पुरण आपुल्या बाहू पाहू द्या रे. हा देश माझा, याचे भान जराशी राहू द्या रे. जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती, परी अभंग असू द्या सदैव माणुसकीची नाती, सदैव माणुसकीची नाती, सदैव माणुसकीची. आपण भाग्यवान माणसात. पावन देशात तुमचा माझा. कारण आपल्या देशाची संस्कृती लय महान आहे, लय गुणगौरवशाली आपल्या भारत देशाची संस्कृती आहे, लय पवित्र संस्कृती आहे. कारण आपल्या देशालाच मातेची उपमा दिली का नाही. जपान माता नाही, अमेरिका माता नाही, पाकिस्तान माता नाही, इंग्लंड माता नाही, फ्रान्स माता नाही, फक्त आणि फक्त भारत. तर खमकून म्हणता का सगळे खमकून? बोला 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 बोला, भारत माता की.
बोला 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 भारत माता की बोला 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 भारत माता की वंदे हा टाळी वाजा कडकडून बेस्ट. भारताला माता म्हणतात, भाग्यवान माणसात इथं तुम्ही आम्ही जन्माला आलो. देवानी पवित्र देह दिला हो, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. देवाने पवित्र वाणी दिली, त्याचं पालन करण्याकरता, देव देश धर्माचं पालन करण्याकरता. धर्माचं पालन म्हणजे काय? गोठ्यातल्या गाईचं पालन करणे म्हणजे धर्माचं पालन करणे, घरातल्या माईचं ताईचं पालन करणे म्हणजे धर्माचं पालन करणे, या काळ्या मातीचं पालन करणे म्हणजे धर्माचं पालन करणे. तुकोबारा म्हणतात आम्ही धर्माचं पालन केलं. आणि अजून तुकोबारा काय म्हणतात? पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये पापी जे लोक आहेत ना, जे गरम डोक्याचे, जे नास्तिक आहेत, जे तमगुणी माणसं आहेत, तशा पापी लोकांचं खंडन केलं. पापस्य खंडन, पापी लोकांचं खंडन आणि धर्माचं पालन. आमच्या जीवनातलं कर्म अभंगाचं पहिलं चरण. धर्माचे पालन